नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. नेहमी आपण डाळ तांदूळ भिजवून किंवा अगदी इन्स्टंट करायचं असेल तर बेसनाचा आपण ढोकळा बनवतो. पण आज आपण बनवत आहोत बेसन आणि तांदळाच्या पिठाचा ढोकळा. अगदी मस्त भन्नाट आणि जाळीदार एकदम सॉफ्ट असा हा ढोकळा तयार होतो आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतो. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पाहू शकता. आणि हो, आधी पहिले अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे प्रत्येक वेळेला मी जी रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता आपण कोणतीही एक वाटी सेट करून घ्यायची आहे आणि त्याने एक वाटी आपल्याला इथे घ्यायचं आहे बेसन. तर आता आपण एक वाटी बेसन घेतोय तर आपल्याला इथे एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर अगदी विकतचं तांदळाचं पीठ किंवा आपण जे भाकरीसाठी पीठ वापरतो त्या पिठाचा वापर आपण इथे करू शकतो. आता आपण इथे दोन्ही पिठं घेतलेली आहेत. आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. तर आता मी इथे मीठ घालून घेते चवीपुरतं. नंतर त्यासोबतच आपण घालणार आहोत इथे अगदी पाव चमचा हळद. खूप जास्त हळद घालायची नाही आहे, कारण काय माहिती आहे का, आपण सोडा घातल्यानंतर त्यामध्ये रेड स्पॉट तयार होतात. त्यामुळे आपण इथे अगदी पाव चमचा हळद घातली आहे. आता इथे मी सॅट्रिक ॲसिडचा वापर केलेला आहे. तर मी इथे अर्धा चमचा, जो आपला पोहे खायचा चमचा असतो तो अर्धा चमचा मी इथे सॅट्रिक ॲसिड घेतलेला आहे. सोबतच मी इथे 3 चमचे साखर घेणार आहे. जे पोहे खायचा चमचा आपला घरातला रेग्युलर असतो त्याच चमच्याने मी इथे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. आता आपण इथे 1 चमचाभर किंवा 1 इंच आलं छान किसून घालायचं आहे, किंवा तुम्ही आलं आणि मिरची मिक्सरमधनं बारीक करून सुद्धा वापरू शकता. आता आपण जे कोरडं साहित्य घातलेलं आहे ते सगळं एकत्र करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असं सगळीकडे मीठ हळद वगैरे लागली जाईल. आता आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर किंवा हे पीठ आहे हे भिजवून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. नॉर्मली जेव्हा आपण फक्त बेसनाचा ढोकळा बनवतो तेव्हा पाणी थोडंसं कमी लागतं, पण आज आपण इथे तांदळाचं पीठ आणि बेसन वापरणार आहोत. त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं पाणी जास्त लागणार आहे, कारण जे तांदळाचं पीठ आहे ते पाणी जास्त शोषून घेतं. त्यामुळे जवळजवळ इथे मला 1.25 ग्लास पाणी लागलेलं आहे. आणि थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे मिश्रण चांगलं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या मोडून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे दोन्ही पिठं व्यवस्थित असे चाळूनसुद्धा घेऊ शकता. आता मी इथे चाळलेलं नाही आहे, पण चाळून घेतलं तर अतिशय छान. आता हे बघा, ही कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्या पिठाची हवी आहे. आता आपण इथे चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. तेलाने काय होतं, आपला जो ढोकळा आहे तो घशात दाटत नाही आणि शिवाय अगदी स्पॉन्जी आणि मस्त मऊ असा हा ढोकळा तयार होतो आणि खूप छान ढोकळा तयार होतो बरं का. आणि अगदी सोपा आहे. कोणीही अगदी नवशिके जरी असतील ना, ते सुद्धा हा ढोकळा अगदी उत्तम प्रकारे आणि खूप छान असा बनवू शकतात. आता आपण इथे अगदी चिमटीभर हिंग घालून घेणार आहे. आपण बेसनाचा जेव्हा वापर करतो ना तेव्हा चिमटीभर हिंग आपण घालतोच, कारण ते पचायला आपल्याला म्हणजे पचायला हलकं होतं, म्हणून आपण इथे हिंग वापरत आहे. तर आता हिंगसुद्धा छान मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण इथे घालत आहोत अर्धा चमचा, जो पोह्याचा चमचा आहे ना त्याच चमच्याने अर्धा चमचा सोडा घालत आहोत. आता तुम्ही इथे सोडा वापरायचा नसेल तर इनो वापरला 1 पाऊच तरीसुद्धा चालेल. त्यावर थोडंसं पाणी घातलं आहे जेणेकरून सोडा हा चांगला ॲक्टिवेट व्हावा म्हणून. आता आपण एकाच बाजूने व्यवस्थित असं हे पीठ चांगलं ढवळून घ्यायचं आहे. बघा किती फ्लफी आणि अगदी हलकं हे पीठ झालेलं आहे, म्हणजेच आपला ढोकळा अगदी सुंदर आणि जाळीदार तयार होणार आहे. आणि अजिबात हा ढोकळा घशाला दाटत नाही आणि अगदी मस्त असा हा ढोकळा तयार होतो. आता आपलं पीठ तयार होतं आहे तोपर्यंत मी बाजूला आपल्या ढोकळ्यासाठी एका कढईमध्ये खाली पाणी ठेवलं आहे. त्यावर एक प्लेट ठेवलेली आहे. प्लेटला छान तेल लावून घेतलं आहे आणि आपलं पीठ तयार होईपर्यंत ह्यामध्ये छान पाण्याला उकळी आलेली आहे. तर अर्धं पीठ मी ह्या भांड्यामध्ये आणि अर्धं दुसऱ्या भांड्यामध्ये घालणार आहे, जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो फुलायला व्यवस्थित अशी जागा त्या ढोकळ्याला मिळेल म्हणून.
तर आता दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा आपण हा ढोकळ्याचं पीठ घालून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूला मी ही ढोकळा शिजत घालणार आहे. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आपला ढोकळा तयार होतो. तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हा ढोकळा चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता एक 10 ते 15 मिनटं झाली का आपल्याला एकदा हा ढोकळा चेक करून घ्यायचा आहे. आणि 15 मिनटं झाली आहेत आणि ढोकळा अगदी मस्त असा शिजला गेला आहे. त्याच्या साईडसुद्धा अशा थोड्याशा सुटल्या गेल्यात. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल. अगदी छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आता या ढोकळ्याला आपल्याला फोडणी द्यायची. ढोकळा थोडासा थंड करून घ्यायचा, तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. 1-2 चमचे तेल मी पॅनमध्ये घातलं आहे. त्यासोबतच 1 चमचाभर मोहरी चांगली तडतडून घ्यायची. आपल्याला मोहरी अजिबात म्हणजे कच्ची ठेवायची नाही आहे, नाहीतर त्या फोडणीचं पूर्ण चव बिघडून जाते. आता सोबत छान मी उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेतला आहे आणि मस्त हे परतवून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण एक अर्धा वाटी पाणी घालून घेणार आहोत. पाणी घातलं ना का जो ढोकळा आहे तो आपल्या अजिबात घशाला म्हणजे बसत नाही किंवा दाटत नाही. अगदी छान असा आपल्याला ढोकळा हा खायला मिळतो. तर अर्धा वाटी पाणी मी इथं घातलं आहे. सोबत चिमटीभर मीठ आणि अगदी चमचाभर साखर घालून घेणार आहे. म्हणजे जे पाणी आहे ते जेव्हा ढोकळ्यामध्ये खेचलं जाईल, शोषून घेतलं जाईल, तेव्हा त्या पाण्याने आपल्या ढोकळ्याला खूप छान अशी चव येईल. तर आता मी इथे 1 चमचाभर साखर घातली आहे आणि चिमटीभर मीठ घालून घेतलं आहे. आणि पाण्याला छान उकळी आली का आपण हा गॅस बंद करायचा. थोडंसं पाणी जे आहे ते थंड होऊ देऊया आणि नंतर ही फोडणी आपण थोडी थोडी करून आपल्या ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे. तोपर्यंत ढोकळासुद्धा थोडासा थंड होईल. तर पाण्याला छान उकळी आली आहे. तोपर्यंत आपण काय करूया, आता गॅस बंद केलेला आहे मी. आपण ढोकळा कट करून घेऊया. तर हे बघा, तुम्हाला जाणवतच असेल की कट करतानाच हा ढोकळा किती जाळीदार आणि मऊ असा लागत आहे. म्हणजे ढोकळा किती सुंदर असा झालेला आहे. कट करताना काय करायचं, सुरीला थोडंसं तेल लावायचं. म्हणजे जे ढोकळा आहे हा कट करायला आपल्याला सोपा पडतो. त्यामुळे सुरीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि अगदीच जर तुम्हाला इथे हळद वापरायची नसेल तर चिमटीभर तुम्ही इथे पिवळा रंग वापरलात ना तरीसुद्धा चालेल. म्हणजे जे थोडेसे असे रेड स्पॉट आलेले आहेत इथे, कारण काय झालं, जेव्हा मी सायट्रिक ॲसिड घातलं ना त्या चमच्याला थोडंसं हळद लागलेली होती आणि ती हळद व्यवस्थित मिक्स झाली नाही. त्यामुळे ह्या जे रेड स्पॉट आले आहेत ढोकळ्याला त्याच्यामुळे आलेले आहेत. पण ढोकळा अतिशय सुंदर आणि मस्त असा झालेला आहे. आता त्यावर मी जे आपण फोडणी बनवलेली आहे ती फोडणी आपण ह्या ढोकळ्यावर छान अशी घालून घेऊया सगळीकडनं. हे बघा, मस्त अशी फोडणी मी सगळीकडनं व्यवस्थित घालून घेते. आणि नंतर आपण जे दुसऱ्या भांड्यामध्ये ढोकळा बनवलेला त्यावर सुद्धा आपल्याला ही फोडणीचं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर असा ढोकळा तयार होतो. खूप छान आणि चवदार हा ढोकळा लागतो आणि अजिबात घशाला दाटत नाही, काही नाही. खूप सुंदर ढोकळा तयार होतो. आता तुम्ही यावर थोडीशी कोथिंबीर कापलेली बारीक चिरलेली, शिवाय तीळ घालू शकता किंवा अगदी ओलं खोबरं खवलेलं घातलं ना तरी खूप छान दिसतं. दिसायला तर सुंदर दिसतोच आणि चवीलासुद्धा हा ढोकळा अतिशय सुंदर लागतो आणि बनवायला अगदीच सोपा आहे. कोणीही अगदी आवडीने आणि न चुकता बनवू शकतो. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाता जाता नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का, म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर आता एक ढोकळा मी तुम्हाला दाखवते की किती स्पॉन्जी आणि मस्त असा झालेला आहे. अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा जो ढोकळा आहे तो तयार झालेला आहे. खूप मस्त आणि टेस्टी आणि अगदी भन्नाट चवीचा. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा ढोकळा नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की ढोकळा कसा झाला होता ते. हे बघा, अगदी छान झालेला आहे ढोकळा. आणि कढीपत्त्याची फोडणी नक्की घाला. कढीपत्त्याने ह्या ढोकळ्याला खूप छान अशी टेस्ट येते. आलं
मिरची आलं मिरची वाटून घातलीत ना तर अजून छान याची टेस्ट येते, चव खूप छान लागते. ज्यांना तिखट आवडत असेल ना त्यांनी नक्कीच आलं आणि मिरची वाटून टाका. आणि ह्या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मी बनवलेली आहे मस्त अशी पुदिन्याची चटणी. अगदी तुम्ही सॉससोबतसुद्धा हा ढोकळा खाऊ शकता, पण पुदिन्याच्या चटणीसोबत हा ढोकळा अतिशय भारी लागतो. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.